third property of alkyl halide, third physical property of alkyl halide is solubility. Here we know that polar compounds are easily dissolved in polar solvents. Non-polar compounds are easily dissolved in non-polar solvents. त्यालाच आपण म्हणतो like dissolve like. So according to that, हा जो आहे अल्किल हायड्रेट्स हे कसे असतात तर ते आहेत मॉडरेटली पोलार. सो आपल्यानुसार की ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे, कारण की वॉटर पण कसं आहे पोलर कंपाऊंड आहे. बट alkyl halides are insoluble in water. Why? Because alkyl halides cannot form hydrogen bond with water. जे हायड्रोजन आणि वॉटरमध्ये प्रेझेंट असलेला हायड्रोजन आणि अल्किल हलाइड्स यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बॉन्ड फॉर्म होत नाही. आणि बॉन्ड फॉर्म होत नाही त्यामुळे अल्किल हलाइड जो आहे तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो का नाही. अँड सो alkyl halides are actually they are dissolved in non-polar organic solvents. See, they are actually dissolved in where? So in non-polar organic solvents. Alkyl halides are soluble in non-polar organic solvents. नाउ मूविंग ऑन, अरिल हलाइड्स की अरिल हलाइड्सची सोल्युबिलिटी कशामध्ये असते. अरिल हलाइड्स आर ॲक्च्युली नॉन पोलर. पोलर कॅरेक्टर त्यामध्ये फार कमी असतं. अँड सो अरिल हलाइड्स आर ऑल्सो अरिल हलाइड्स आर सोल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट्स अँड दे आर ऑल्सो इनसोल्युबल इन वॉटर. अल्किल हलाइड्स आर ऑल्सो इनसोल्युबल इन वॉटर अँड अरिल हलाइड्स आर ऑल्सो इनसोल्युबल इन वॉटर. Then they have given us one thing about isomeric dihalobenzene. हे बघा इथे मी दाखवते. First we will rub this all. सी, इथे त्यांनी आपल्याला दिलेले आहे डायक्लोरोबेन्झीन. सो इथे हा बेन्झीन इथे हा क्लोरीन कुठल्या पोझिशनला अटॅच आहे. इट इज ऑन ऑर्थो, दिस इज ऑन मेटा अँड दिस इज ऑन पॅरा. सो इट इज ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन, दिस इज पॅरा डायक्लोरोबेन्झीन अँड द थर्ड वन इज I will repeat this again. So the first one is ortho dichlorobenzene, second one is meta dichlorobenzene and the third one is para dichlorobenzene. त्यांनी असं सांगितले की द बॉइलिंग पॉईंट्स ऑफ दीज थ्री आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन इज ऑलमोस्ट इक्वल. म्हणजे की हे तिन्ही पण कसे आहेत आयसोमेरिक आहेत. राईट, आयसोमेरिक का बरं, कारण की ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. सगळ्यांमध्ये बेन्झीन आहे आणि 2 क्लोरीन आहेत. फरक कशामध्ये आहे, फक्त त्यांच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये. अँड हेन्स वी कॉल देम ॲज आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन. बरोबर. मग ह्यांचे बॉइलिंग पॉईंट कसे आहेत, ऑलमोस्ट इक्वल आहेत. दॅट इज 453, त्यानंतर 446 अँड 448. बट त्यांच्या मेल्टिंग पॉईंटमध्ये काय येतं, फरक येतो. मेल्टिंग पॉईंटमध्ये जो पहिला आहे म्हणजेच की ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन, त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे 256 केल्विन. मेटा डायक्लोरोबेन्झीनचा मेल्टिंग पॉईंट किती येतो 249 केल्विन. आणि सगळ्यात कशाचा आहे तर तो आहे पॅरा डायक्लोरोबेन्झीनचा. किती आहे तो 323. मग आता हे असं का बरं, तर इथे बघा तुम्ही पॅरा डायक्लोरोबेन्झीनमध्ये काय होऊन राहिलं, याच्यामध्ये काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्याचं स्ट्रक्चर हा कसा आहे, एकदम सिमेट्रिकल आहे. याचं स्ट्रक्चर कसं आहे, सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे. आणि त्यामुळेच इथे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण कसा असतो, जास्त राहतो. आणि त्यामुळेच ह्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो कसा होतो, जास्त. असं सिमेट्रिकल स्ट्रक्चर आपल्याला त्याच्याच बाजूला म्हणजे मेटा डायक्लोरोबेन्झीनमध्ये दिसतंय का, नाही. सिमेट्रिकल स्ट्रक्चर म्हणजे काय होते बघा, इथे आपल्याला ही बेन्झीन रिंग दिसून राहिली,
या बेन्झीन रिंगच्या बरोबर वरती इथे क्लोरीन आहे आणि खाली, म्हणजे एकदम त्याच्यामध्ये काय आहे, सिमेट्री आहे. दोन्हीकडून पण ते कसे आहेत, सारखे आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो तर सिमेट्रिकल स्ट्रक्चर म्हणतात. बट तशी सिमेट्री आपल्याला या मेटा आणि ऑर्थोमध्ये दिसून राहिली का, नाही. सो असा एक फरक असतो त्याच्या मेल्टिंग पॉईंटमध्ये, की जर सिमेट्रिकल स्ट्रक्चर्स असतील तर असेही सिमेट्रिकल स्ट्रक्चरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतो, जास्त असतो. त्यामुळे त्यांना तोडायला जी एनर्जी लागते ती कशी लागते, जास्त लागते, टू ओव्हरकम इट्स लॅटिस एनर्जी. म्हणजे की त्याचं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्यांच्यामध्ये जो प्रेझेंट, त्यांच्या बॉन्ड्समध्ये प्रेझेंट असलेली एनर्जी, त्या 2 ॲटममध्ये प्रेझेंट असलेली एनर्जी आहे, त्याला तोडण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागते आणि म्हणूनच त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण कसा असतो, जास्त असतो. सो इट्स ऑल अबाउट अवर सोल्युबिलिटी. त्यानंतर आपण बघणं म्हणजे बघा, आतापर्यंत आपण काय काय बघितलं तर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिलं आपण बघितलं नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, राईट. त्यानंतर आपण पाहिलं बॉइलिंग पॉईंट आणि त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघितली आपण सोल्युबिलिटी. यामध्ये आपण नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली की हे अल्किल हॅलाइड्स कसे असतात तर दे आर पोलर कंपाऊंड्स, बरोबर. कारण की जो हॅलोजन असतो तो कसा असतो, इट इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द कार्बन. त्यामुळे हॅलोजनवरती कुठला चार्ज येतो, पार्शियल निगेटिव्ह. कार्बनवरती कुठला चार्ज येतो, पार्शियल पॉझिटिव्ह. आणि अशा प्रकारे तिथे कुठलं कॅरेक्टर डेव्हलप होतं तर ते असतं पोलर कॅरेक्टर. त्यानंतर आपण पाहिलं अबाउट द बॉइलिंग पॉईंट, की बॉइलिंग पॉईंटमध्ये त्यांच्या करस्पॉन्डिंग अल्केन्सपेक्षा अल्किल हॅलाइडचे बॉइलिंग पॉईंट कसे असतात, जास्त असतात. बघा इथे CH3F, CH3Cl, CH3Br आणि CH3I, दॅट इज फ्लोरोमिथेन, क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन, आयोडोमिथेन. यामध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे तर आयोडोमिथेनचा. का बरं, बिकॉज ऑफ देअर इंक्रीज इन साईज अँड द मास ऑफ द हॅलोजन ॲटम. त्यानंतर जर कार्बन नंबर वाढत गेला तर त्यांचा काय होतो, बॉइलिंग पॉईंट पण काय होत जातो, वाढत जातो. आणि इकडे आपण पाहिलं की ब्रांचिंग जसजशी कमी होत जाते तसतसा ब्रांचिंग कमी तर बॉइलिंग पॉईंट पण काय होतो, कमी होत जाते. कशामध्ये, आयसोमेरिक हॅलो अल्केन्समध्ये. तर यानंतर इथे एक तुम्हाला प्रॉब्लेम दिसून राहिलं, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन ऑर्डर ऑफ इंक्रीजिंग बॉइलिंग पॉईंट, ब्रोमोफॉर्म, क्लोरोमिथेन, डायब्रोमोमिथेन आणि ब्रोमोइथेन. सो आत्तापर्यंत मी तुम्हाला जे बॉइलिंग पॉईंटबद्दल सांगितलं त्यावरून तुम्ही हा क्वेश्चन बघायचा आणि मला पाठवायचा, सॉल्व करून मला सेंड करायचा. ओके. यानंतर आपण बघणार आहोत ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. हे आपण बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.